पेण रेल्वे स्थानक येथे दिनांक 30 एप्रिल 2025 रोजी मुंबई येथे होणाऱ्या मध्य रेल्वे व मुंबई मंडळ अंतर्गत स्थानिक खासदार यांच्या सोबतच्या चिंतन बैठकीच्या पार्श्वभूमीवर पेण प्रवासी संघ व समस्त पेणकरांनी महत्त्वपूर्ण पाऊल उचललेत। पेण प्रवासी संघाने राज्यसभा खासदार यांना भेटून दिवा सावंतवाडी गाडीचा पेण स्थानकावर थांबा 1 मे 2025 महाराष्ट्र दिनापर्यंत पूर्ववत करावा अशी आग्रही मागणी केली आहे। या गाडीला थांबा का द्यावा याचे सविस्तर संदर्भ, रेल्वे बोर्डाशी पत्रव्यवहार, पेण स्थानकाच्या सुधारित दर्जाची मागणी व रेल्वे प्रशासनाने दिलेली सकारात्मक उत्तरे या सर्वांचा लेखी अहवाल खासदारांना सादर करण्यात आलाय। दर महिन्याच्या दुसऱ्या व चौथ्या रविवारी पेण प्रवासी संघ आढावा बैठक घेत असून आजची बैठकही प्रसार माध्यमांद्वारे संबंधितांपर्यंत पोहोचवण्यात आली। यावेळी संघाचे प्रमोद जोशी, निलेश देसाई, विकास दातार, जोगळेकर व सामाजिक कार्यकर्ते हरीश बेकावडे उपस्थित होते। दिवा सावंतवाडी गाडीला 1 मे पर्यंत पेण थांबा मिळायलाच हवा अशी ठाम भूमिका हरीश बेकावडे यांनी मांडली आहे। गेली 20 वर्ष पेण रेल्वे स्थानकाचा मुद्दा चर्चेत आहे। आतापर्यंत अनेक आंदोलन झाली, मध्य रेल्वे पर्यंत आपण गेलेलो आहोत। निवडणुकीत पण हा मोर्चा जाहीरनाम्यात होता। पण आज अशी वस्तुस्थिती आहे, पेणला जी दिवा सावंतवाडी गाडी थांबायची, गाड्या वाढवायच्या जी उलट्या कमी झाल्या आणि ही गाडी अजूनही पेणला पूर्ववत झाली नाही। त्यामुळे 26 जानेवारीला पेण प्रवासी संघामार्फत आम्ही स्थानिक आमदार, खासदार यांना भेटलो। स्थानिक खासदारांनी आम्हाला शब्द दिला की हा गाडीचा थांबा आपण पूर्ववत करायचा आहे आणि हाच मुद्दा तो येत्या 30 एप्रिलला मध्य रेल्वे महाव्यवस्थापक यांच्या समोर मांडणार आहेत आणि आम्ही त्यांना अशी या माध्यमातर्फे अशी विनंती करतो की हा थांबा 1 मे ला पेणला पूर्ववत मिळावा आणि आम्ही जे काय अटॅचमेंट्स दिलेली आहेत, संदर्भ दिलेले आहेत इतक्या वर्षाचे, पेण स्टेशनचा दर्जा कसा वाढला आहे, तिकीट विक्री कशी वाढली आहे, तसेच जिथं आपल्यापेक्षा पेण हे वरच्या स्थानक रोह्याच्या कॅटेगरी मधलं स्थानक आहे, तसेच दिवा सावंतवाडी हॉल्ट हा मिळावा यासाठी रेल्वे मंत्रालय इकडे पाठपुरावा मध्य रेल्वेने केलेला आहे। तरी आम्ही या माध्यमातर्फे खासदार धैर्यशील दादा यांना अशी विनंती करतो की ही मागणी आपण येत्या 30 एप्रिलला संदर्भासहित देऊन ही गाडी तात्काळ 1 मे ला महाराष्ट्र दिनी, कामगार दिनी थांबवावी। पेणकर जो दिवा सावंतवाडीचा प्रवासी वर्ग होता त्यांना न्याय मिळवून द्यावा, हीच आम्ही त्यांच्याकडे अपेक्षा आणि जोरदार मागणी करत आहोत। धन्यवाद। दिनांक 30 एप्रिल 2025 रोजी मध्य रेल्वेचे जनरल मॅनेजरनी सर्व कोकणातील खासदारांना बैठकीसाठी बोलवलेलं आहे। ती बैठक कोकणातील रेल्वे स्थानकांवरील प्रश्नांबाबत आहे। त्या संबंधामध्ये पेणचे नागरिक म्हणून आम्ही सर्वजण इथे पेण स्थानकावरती सगळ्यात महत्वाचं दिवा सावंतवाडी दिवा या गाडीला पूर्ववत थांबा मिळावा याची मागणी लावून धरण्यासाठी येथे आलेलो आहोत आणि ही विनंती खासदारांना करण्यासाठी आम्ही हा सगळा उहापोह उठारेटी करत आहोत। धन्यवाद। पेण हे गणपतीसाठी जगप्रसिद्ध असलेलं शहर आहे आणि पेण सारख्या ठिकाणी अनेक व्यापारी, विद्यार्थी, व्यावसायिकदार इथे राहत असताना या प्रमुख शहराच्या ठिकाणी रेल्वे स्टेशनला पूर्वी जी दिवा सावंतवाडीला पेण हा थांबा होता तो सध्या कोविड नंतर बंद करण्यात आलेला आहे। आमची एकच मागणी आहे प्रमुख की ज्या पेण शहराने रायगड नव्हे तर जगामध्ये नाव कमवलं आणि जिथे पेण सारख्या ठिकाणी रेल्वे स्टेशनला जलद गाडी थांबे अत्यावश्यक आहेत, आज 2-2 खासदार आमच्याकडे आहेत। राज्यसभेचे खासदार माननीय धैर्यशीलदादा पाटील असतील, तटकरे साहेब तर अभ्यासू खासदार आहेत, सारख्या ठिकाणी 7-7 थांबे आहेत जलद गतीला आणि पेणचा आमचा जो दिवा सावंतवाडीचा थांबा होता तो सुद्धा चोरून घेण्यात आलाय। आम्ही पेणकर असतील, सर्व राजकीय संघटना असतील, सामाजिक संस्था असतील, अनेक उपोषणकर्ते असतील, यांची सर्वांची आम्ही पेणकरांची एकच मागणी आहे की येत्या 30 तारखेला महाव्यवस्थापक मध्य रेल्वे यांच्यासोबत ती मीटिंग आहे। त्या मीटिंग मध्ये दोन्ही खासदारांनी पेणवरचं प्रेम दाखवावं। जी पेणला सावंतवाडी दिवा गाडी थांबा होता तो पूर्ववत करावा। विशेष म्हणजे पेण सारख्या ठिकाणी तिकीट विक्री जास्त आहे, जिथेला थांबा ठेवण्याचं कारण काय, आपल्याला थांबा ठेवण्याचं कारण काय, ज्या ठिकाणी महसूल आहे त्या ठिकाणचा थांबा काढून घेता प्रमुख शहर असताना
तुम्ही त्या ठिकाणचा विचार का करत नाही? आमची सर्वांची पुनश्च मागणी आहे. 1 मे महाराष्ट्र दिन आहे. या महाराष्ट्र दिनाच्या दिवशी दिवा सावंतवाडीला पेन हा पूर्ववत थांबा दिलाच पाहिजे, अन्यथा पेनकरांचा उद्रेक आम्ही आपणास दाखवू. शिवसत्ता टाइम्स न्यूज ब्युरो, पेन. देधडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.